आप देख रहे हैं पुलिस न्यूज़ पॉइंट, सच की आवाज़ आप तक। पुलिस न्यूज़ पॉइंट टीमचे वरिष्ठ पत्रकार जगन्नाथ माधव वर्तक यांच्या ज्वलंत प्रश्नोत्तरांचा जवाब, पोलीस अधीक्षक पालघर यांचे उत्तर। नमस्कार मंडळी, मी पोलीस न्यूज पॉईंट या यूट्यूब चॅनलचा प्रेस रिपोर्टर जगन्नाथ माधव वर्तक राहणार माहीम। आज आपण अशा एका तडफदार व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांची कीर्ती महाराष्ट्रभर गाजते आहे। देखणं व्यक्तिमत्व असलेले माननीय श्री बाळासाहेब पाटील, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक। मनमिळावू आणि खुलासेवर उत्तरे देण्याची त्यांची लकब पाहून तुम्हालाही निर्भेळ आनंद लाभेल। आम्ही त्यांच्याशी पोलिसांच्या काही समस्यांवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला। ऐकूया आणि पाहूया त्यांचा हजर जबाबदारीपणा। चला तर मग भेटूया। सर, मी जगन्नाथ माधव वर्तक, पोलीस न्यूज पॉईंट आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। प्रत्येकप्रमाणे आपण आपला परिचय करून द्यावा ही नम्र विनंती। मी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, गेल्या 1.5 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे। सर, माझा पहिला प्रश्नच नाही आहे। आपल्या जिल्ह्यातनं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वसाहती नाही आहेत आणि त्यामुळे त्यांचे खूप हाल होतात। म्हणजे आईवडिलांना आणू शकत नाहीत, बायका मुलांबरोबर रोज जाऊ शकत नाही, ते कुठेतरी भाड्यानं घेतात आणि त्यामध्ये राहतात। तर तुमच्या प्रयत्नानं पालघर तालुक्यामध्ये पोलीस वसाहत होऊ शकेल का? पालघर जिल्हा 2014 मध्ये नवीन जिल्हा झाला आणि 2020 मध्ये पालघर जिल्ह्यातून आणखी एक आयुक्तालय झालं। आता सध्याचा जो पालघर जिल्हा आहे तो खऱ्या अर्थाने 2020 पासून याची डेव्हलपमेंट सध्या सुरू आहे। मागील 2 वर्षामध्ये कोविडच्यामुळे त्यामध्ये बरीच खीळ बसली होती, परंतु आता पालघर जिल्ह्याच्या SP ऑफिस हे अतिशय व्यवस्थित झालेलं आहे, परंतु मुख्यालय हे अद्याप झालेलं नाही आहे। सिडकोकडे या संदर्भातला पाठपुरावा, सुकाणू समितीकडे या संदर्भातला पाठपुरावा सातत्याने सुरू होता। पहिल्यांदा 9 एकर जमीन त्यांनी हेडक्वार्टरसाठी दिली होती, परंतु आम्ही प्रयत्न करून या बाबतीमध्ये 25 एकर जमीन आतापर्यंत झालेली आहे आणि 10 एकर जमीन जी आहे ती गावातील गायरान जमीन ही त्यांना देण्यात आलेली आहे। असं 35 एकर जमीन ही पालघर मुख्यालयासाठी मिळालेली आहे। हे मुख्यालय हे क्रीडांगण आणि ट्रेनिंगचं इतर सर्व मटेरियलसह रहिवासी कॉलनी सुद्धा या एरियामध्ये होणार आहे। त्यामुळे पालघरमधला जो लोकांना राहण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न निश्चितपणे त्या ठिकाणी सोडला जाणार आहे। खूपच छान, खूपच छान सर। म्हणजे ते खूप आनंदाची गोष्ट आहे, ती आनंदाची बातमी तुम्ही दिली। सर, दुसरा एक प्रश्न पोलिसांच्या बाबतीत हा होतो कर्मचाऱ्यांविषयी की आरोग्याविषयी। अरे, ते चांगलं हॉस्पिटल नाही आहे असं कुरकुर चालू असते सगळ्यांची। एकच येथे ढवळे हॉस्पिटल आहे आणि ते काही एवढं सक्षम आहे असं वाटत नाही आहे। तर तुमच्या प्रयत्नानं एखादं चांगलं हॉस्पिटल कर्मचाऱ्यांसाठी जिथे त्यांना आरोग्यसेवा चांगली मिळू शकेल, जसं पालघर किंवा बोईसरमध्ये असं मिळू शकेल, त्यासाठी प्रयत्न कराल का? महाराष्ट्र कुटुंब आरोग्य योजना जी आहे, पोलीस कुटुंब आरोग्य योजना, त्या योजनेमध्ये ज्या जिल्ह्यातील सर्व चांगली हॉस्पिटल जे असतात ते पॅनलवर असतात। इथं सुद्धा जे उपलब्ध हॉस्पिटल जे आहे ते तुंग हॉस्पिटल, बोईसर आणि इतर चांगले हॉस्पिटल, कुठलेही हॉस्पिटल या ठिकाणी जे सर्वोत्कृष्ट सेवा देतं त्या हॉस्पिटलचं नाव सुचवता येतं आणि ते हॉस्पिटल पॅनलवर घेता येतं। त्यामुळे सध्याचे जे सर्वात चांगले हॉस्पिटल्स आहेत ते या पॅनलवर आहेत आणि त्याची सेवा सध्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळत आहे। तर आपण जे म्हणतो ते अगदी खरं आहे, त्या लेवलची सेवा जी मिळायला पाहिजे ती या जिल्ह्यामध्ये सध्या उपलब्ध नाही आहे। परंतु आता अलीकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक 300 बेडेड हॉस्पिटल त्याचं उद्घाटन केलेलं आहे, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचं। ते एका वर्षभरामध्ये ते पूर्ण होत आहे आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट सेवा ही निश्चितपणे या ठिकाणी मिळेल, ते आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा उपलब्ध असेल। छान सर, छान। तर आता पाहिलं मी बरीचशी उपोषणं चालू असतात, मोर्चे वगैरे चालू असतात, त्याच्यासाठी मला वाटतं पोलिसांचं बळ थोडं कमी पडतं असं लक्षात येते। तर ते वाढवण्याचा काही प्रयत्न कराल का? या जिल्हा नवीन झाल्यानंतर जे मंजूर संख्याबळ असतं ते फिक्स ठरलेलं असतं की मंजूर संख्याबळ किती असायला पाहिजे। मंजूर संख्याबळाचा जो आकृतीबंध आहे त्यानुसार गेल्याच वर्षी आम्ही 2023 मध्ये एक मोठी भरती या ठिकाणी आयोजित केली होती। 216 लोक त्यामध्ये भरती करण्यात आले
आणि ते ट्रेनिंग करून सध्या पोलीस फोर्समध्ये गेल्याच ह्या फेब्रुवारीमध्येच पोलीस फोर्समध्ये आलेले आहेत 10 तारखेला. त्यामुळे आता सध्या आमच्या मंजूर संख्ये इतपत पोलीस बळ या जिल्ह्यामध्ये आहे, जे पुरेसं आहे. आतापर्यंत ते कमी होतं, परंतु 200 लोकांची भर यामध्ये पडली, 216 लोकांची भर पडल्यामुळे आता सध्या ते सफिशियंट बळ हे निश्चितपणे झालेलं आहे. त्यामुळे जो अतिरिक्त ताण पोलीस कर्मचाऱ्यांवर येत होता तो निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल. बरं, व्हेरी गुड. सर, दुसरी एक गोष्ट, पोलिसांना जे काही वेतन बढती मिळते, थोडीशी परीक्षा चालू असते त्यांच्यामध्ये, त्याप्रमाणे त्यांना बढतीचे वेतन मिळत नाही अशी त्यांची एक कुरकुर चालू असते पोलीस कर्मचाऱ्यांची. ते खरं आहे का? नाही, बिलकुल खरं नाही आहे हे. कारण बढतीचं वेतन आम्ही एकही बढती रखडलेली नाही आहे आमची. ज्या महिन्यामध्ये ती बढती म्हणजे वॅकन्सी होतात त्या क्षणी आम्ही पोलीस कर्मचाऱ्यापासून ते ASI पर्यंतच्या बढत्या संपूर्ण देत असतो. ASI ते PSI बढत्या हे वरिष्ठ स्तरावर होतात. फक्त आम्ही ह्याच्यापर्यंत बढत्या ASI पर्यंत बढत्या देतो. आणि याच्यामध्ये बढती होताच त्या संदर्भातले वेतन त्यांना ऑटोमॅटिक लागू होतात. त्यामुळे त्याच्या रखडण्याचा काही विषय नाही येतो. कुठेही वेतन बढती झाल्यानंतर वेतन रखडू शकत नाही, कारण त्याचा तो हक्क असतो आणि तो तात्काळ त्याच्या याच्यामुळे मिळतो. त्यामुळे तो कुठलाही रखडलेला नाही आहे. आम्ही त्यासाठी दरबार घेतो, मिटिंग असतात, त्याच्यामध्ये हे जे आर्थिक विषय असतात त्याचं त्यांना निराकरण करता येतं. जर एखादी केस अशी चुकली तर त्यांना बोलता येतं, दरबारामध्ये बोलता येतं, वर घेऊन आज्ञांगिक कक्षामध्ये बोलता येतं. त्यामुळे ते एखादी केस जर निदर्शन आणली तर त्याच्या संदर्भात तात्काळ कारवाई करण्यात येते. हो, ठीक आहे. तर दुसरी एक मानवाच्या दृष्टिकोनातून मी म्हणत आता हे मानवतावादी माझी एक इच्छा बोलायची की ट्रॅफिक पोलीस हे भर उन्हात म्हणजे एप्रिल मे जूनमध्ये पाऊस पडायच्या अगोदर अगदी भर रखरखत्या उन्हामध्ये उभे असतात. त्यांचा जो चेहरा पावत नाही केविलवाणा. तर आम्ही असं पाहिलं मध्य प्रदेशमध्ये, UP किंवा चंद्रपूरला पाठीमागं दांडकावरून आणि वरती छत्री त्यांची असते. तर ती जर तुम्ही योजना पालघरमध्ये आणली तर सगळेजण तुम्हाला दुवा देतील सर. काय त्याविषयी काय सांगाल? पालघर जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हा झाल्यानंतर 2014 पासून आतापर्यंत ट्रॅफिक ब्रँच नव्हती, ट्रॅफिक ब्रँचच नव्हती. बरं, हे फक्त गेल्या वर्षी आम्ही ट्रॅफिक ब्रँच सुरू केलेली आहे. आणि ही नवीन ट्रॅफिक ब्रँच असल्यामुळे फक्त 53 लोक पूर्ण जिल्ह्यामध्ये ट्रॅफिक शाखेमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, चौक्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या चौक्या असतात, पावसामध्ये उन्हामध्ये त्यांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून जे काय असतं तर ते निश्चितपणे करता येईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने आणि दानशूर व्यक्तीच्या मदतीने अशा स्वरूपाच्या स्पॉन्सरमधून चौक्या आपल्याला करता येऊ शकतो. ते निश्चितपणे केले जातील. पाचबत्तीजवळ एक ट्रॅफिक सिग्नल हवा आहे असं मला वाटतं. खूपच गर्दी होते तिथे. त्याच्याविषयी काय आपण कराल का? ट्रॅफिक सिग्नल आणि ट्रॅफिकच्या संदर्भातले जे काही मटेरियल लागतं ते स्थानिक स्वराज्य संस्थेकडून उपलब्ध करून घ्यावं लागतं. यासाठी कुठलेही फंड्स आमच्याकडे उपलब्ध नसतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायती, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषदा वगैरे. तर या संदर्भातली मागणी आम्ही नगर परिषद पालघर यांना कळवलेली आहे. त्यांच्या स्तरावर त्याची सध्या छाननी सुरू आहे आणि ते लवकरच या बाबतीमध्ये कारवाई करतील. एक दुसरी गोष्ट आमच्या जी लक्षात येत, आता दोनच प्रश्न आहेत माझे. हे दुचाकीवाले आणि दुचाकीवाले हेल्मेट घालत नाहीत सर्रास. 3-4 जण पाठीमागे घेतलेले असतात आणि इव्हन कार चालक सुद्धा सीट बेल्ट बांधत नाहीत. ते अत्यंत वाईट प्रकार ते करतायत आणि पोलीस नियमांच्या विरुद्ध आहे. तर त्याच्याविरुद्ध तुम्ही कठोर कारवाई करू शकाल का? निश्चितपणे या बाबतीमध्ये अवेअरनेस, या आदिवासी बहुल जिल्हा आहे, 60% पॉप्युलेशन आदिवासी आहे. त्यामुळे बऱ्याचदा कायद्याचं नॉलेज कमी असतं, खेडेगाव आहे. यासाठी अवेअरनेस कॅम्पेन आम्ही सुरुवातीला खूप राबवली. पूर्ण जिल्ह्याभरामध्ये ह्या गोष्टी नाही केल्या तर किती मृत्यू होतात. अपघात झालेल्या 70% मृत्यूचं प्रमाण हे 2 व्हीलर चालवणाऱ्या लोकांचं आहे. आणि त्यामध्ये ज्याचं मरण झालेलं आहे त्या लोकांनी हेल्मेट घातलेले नाही आहेत किंवा सीट बेल्ट न लावलेले आहेत. आताच मध्ये जो एक प्रसिद्ध उद्योगपती यांचा मृत्यू झाला हायवेवर, तर त्या मृत्यू सीट बेल्ट न वापरल्यामुळे झाला. हे सगळ्या जगाने, देशाने पाहिलं. आणि या बाबतीमध्ये सुद्धा अवेअरनेस कॅम्पेन आम्ही खूप जिल्ह्यामध्ये राबवलं. मला टाटाचेच ते एक होते कुठेतरी टाटामध्ये. येस येस. तर या सगळ्या गोष्टी पुन्हा होऊ नयेत या दृष्टिकोनातून अवेअरनेस कॅम्पेन केलं. आणि अवेअरनेसच्या बरोबरच इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी अतिशय तीव्र करण्यासाठी आम्ही सर्व स्तरावर मॅक्झिमम केसेस या बाबतीमध्ये केलेल्या आहेत आणि त्याचे दंडात्मक कारवाई सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेली आहे.
तर एक दुसरी गोष्ट म्हणजे शीतगृह जे तुम्हाला मगाशी म्हटलं की बेवारस प्रेत जेव्हा पडतं तेव्हा त्याने ठेवायचा कुठे एक प्रश्न पोलिसांसमोर उभा असतो आणि ते प्रेत इंजेक्शन देऊन प्रश्न पोलिसांसमोर उभा असतो आणि ते प्रेत इंजेक्शन देऊन 3-4 दिवस तिथून इथं गेलेलं असतं, विद्रूप अवस्थेत जातं. तर त्यासाठी शीतगृह आपल्या पालघर तालुक्यात असावं असं सगळ्यांची विनंती आहे तुम्हाला. तर त्यासाठी त्या बाबतीत तुम्ही काही सांगू शकाल? माझ्या माहितीप्रमाणे शीतगृहाच्या बाबतीमध्ये आता जे 300 बेडेड हॉस्पिटल जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल होत आहे त्याच्यामध्ये आपसुकच ही सोय ही निश्चितपणे असणार आहे. कारण त्या ठिकाणची जी कॅपॅसिटी आहे ती खूप मोठी आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना शीतगृहाची गरज असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत तसे हॉस्पिटल नसल्यामुळे हे शीतगृह वगैरे या ठिकाणी बांधकाम केलेलं नाही, परंतु या नवीन याच्यामध्ये त्याचे प्रोव्हिजन 100% असणार आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा हा निश्चितपणे पालघरवाल्यांना लोकांना होणार आहे. आणि शेवटी आपण सुरू केलेल्या जनसंवाद अभियानाविषयी थोडक्यात जनतेला माहिती दिली तर आणखीन प्रभाव पडेल जनसंवादावर. जनसंवाद हा लोकांसाठी तयार केलेला पोलिसांच्याकडूनचा हा चांगला उपक्रम आहे. लोकांच्या मध्ये आणि पोलिसांच्या मधली जी भिंत आहे ती कमी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. त्याला लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद येतो आहे. जनसंवाद म्हणजे प्रत्येक गोष्ट पोलिसांनी कायदा कानून स्वतःची ड्युटी काय आहे हे न समजता लोकांना काय अपेक्षित आहे हे पाहून लोकांच्या भल्यासाठी चांगल्या गोष्टी करणे आणि त्यांचा विश्वास निर्माण करणे. त्यांचा विश्वास निर्माण झाला तर लोक आपसुकच पुढे येतात आणि मोकळ्या हाताने सगळ्या हाताने व्यवस्थितपणे मदत करतात. ह्याचे अनुभव आम्हाला आहेत. आम्हाला मदत कोणती पाहिजे? कायद्यावर सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी. ही गुन्हेगारी कमी कशासाठी करायची? लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या सुरक्षेसाठी. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी पोलिसांच्या सोबत खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे येण्याची जी प्रक्रिया आहे ती जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून आम्ही पार पाडतो आहोत आणि प्रत्येक गावागावामध्ये पोलीस कर्मचारी 24/7 गाववाल्यांना स्वतंत्रपणे उपलब्ध राहतील यासाठी प्रत्येक गावाला एक पोलीस कर्मचारी दिलेला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सण समारंभामध्ये तो सहभागी होतो, लोकांच्या गाववाल्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो आणि गाववाले त्यांना अगदी मोकळ्या मनाने सगळ्या गोष्टी सांगतात. गुन्हेगार, त्याच्या छुपण्याच्या पद्धती, त्याची कार्यपद्धती या संदर्भात सुद्धा माहिती देतात. आमची जी इन्फॉर्मेशन आहे ती त्यांच्याकडून व्यवस्थितपणे मिळते. कायद्यावर सुव्यवस्था राखताना चांगली लोक, शांतता कमिटीची लोकच नाही तर इतर लोक सुद्धा या बाबतीत पुढे येतात आणि आपापल्या हद्दीमधली कायद्यावर सुव्यवस्था राखण्यासाठी आमच्याबरोबर काम करतात. याचा संपूर्ण परिणाम या जिल्ह्यामधली कायद्यावर सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी होत आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पोलीस न्यूज पॉईंटला भेट दिल्याबद्दल. मी स्वतः व्यक्तिशः आणि पोलीस ब्युरो आमचं तुमचं सतत आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.